बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 49 जायले बघू शकता तुम्ही 4900 4900 रुपीज। बियाणं कोणतं याचं? प्रसादचं बिया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 16 सप्टेंबर आपण आलो होतो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। आवक बघू शकता तुम्ही, आवक 400 450 ची आवक आहे। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, इंस्टाग्रामवरती आपल्याला फॉलो करून घ्या। पिंपळगाव कांदा मार्केट नावाने आपण इंस्टाग्रामला अकाउंट ओपन केलं आहे, तर तिथं नक्की फॉलो करा, व्हिडिओला शेअर करा तिथल्या पण। तर चला भाव बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झाला आहे आणि आपण दुसऱ्या लाईनला आलो डायरेक्ट। बघू शकता तुम्ही क्वालिटी। ए दादा, काय भाव गेलो रे? 4751 जायले 4751 रुपीज। बघू शकता तुम्ही क्वालिटी। दादा, बियाणं कोणतं याचं? बियाणं कुठलं आहे? कांदा बरं, पुढं बघू। बघू शकता तुम्ही सुपर गोल्ट आहे। काय भाव गेलो? 4700 जायले 4700 रुपीज। बियाणं कोणतं याचं? बियाणं कुठलं आहे? कांदा पिंपळगाव। बरं, पुढं बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी, मीडियम साईज आहे। काय भाव गेलो? 49 4900 4900 रुपीज। बियाणं कोणतं याचं? प्रसाद गुलाबी। बघू शकता तुम्ही प्रसाद गुलाबी। कुठला आहे? कांदा दीक्षी। बघू शकता क्वालिटी। पुढं बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 49 जायले बघू शकता तुम्ही 4900 4900 रुपीज। बियाणं कोणतं याचं? प्रसादचं बियाणं आहे। बघू शकता तुम्ही। कुठला आहे? कांदा चितेगाव। बरं, बघू शकता तुम्ही प्रसाद बियाणं आहे। पुढं बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी, कलर आहे। काय भाव गेलो? 4890। बघू शकता तुम्ही 4890 रुपीज। 4890। कुठला आहे? कांदा वने। बियाणं कोणतं आहे याचं? बरं बरं, वण्याचा माल आहे। पुढं बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 4555 जायले 4555 रुपीज। बियाणं कोणतं आहे याचं? कुठला आहे? कांदा कारसूळ। बरं, कारसूळचा कांदा आहे। पुढं बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? आम्ही चितेगावकर आहे, 4630 रुपये गेले। बरं, चितेगावचा माल आहे। 4630 रुपये गेलाय। कुठला आहे? कांदा चितेगाव। बियाणं कोणतं याचं? येलोराचं। बरं, बघू शकता तुम्ही। पुढं बघू। काय भाव गेला आपला? 4800 जायले बघू शकता 4890। क्वालिटी बघू शकता तुम्ही 4890 4890 रुपीज। बियाणं कोणतं याचं? येलोरा। कुठला आहे? कांदा चितेगाव। बघू शकता तुम्ही क्वालिटी, येलोराचं बियाणं आहे। पुढं बघू। बघू शकता तुम्ही क्वालिटी 45 साईज आहे। काय भाव गेला? 3897 जायले बघू शकता तुम्ही 3897 रुपीज। कुठला आहे? कांदा बियाणं कोणतं याचं? बरं, घरगुती बियाणं आहे। पुढं बघू। मित्रांनो, पहिले शेडचा लिलाव आवरलाय, आता दुसऱ्या शेडला चाललो आपण, तिकडे बघू काय भाव जातं। तर मित्रांनो, पहिले शेडचा लिलाव झाला, आता दुसऱ्या शेडला आलोय, बघू काय भाव जातं। पहिलीच गाडी आहे। काय भाव गेला? 4530 गेलाय बघू शकता तुम्ही 4530 4530 रुपीज। कुठला आहे? कांदा हे बरं। बियाणं कोणतं याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, पुढं बघू। काय भाव गेलो? 4307 बघू शकता तुम्ही 4307 रुपीज। कुठला आहे? कांदा वडनेर बरोबर। बियाणं कोणतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे। बरं, पुढं बघू। काय भाव गेलो? 46 जायला बघू शकता 4625 बघू शकता तुम्ही क्वालिटी 4625। काय वाटतं आज सरासरी? काय सरासरी काय 46। बरं, बियाणं कोणतं याचं? बरं, कुठला आहे? कांदा ताराबाद। 46 जायले 4600 रुपीज। पुढं बघू। काय भाव गेलो? 4200 रुपये जायले 4200 रुपीज। बियाणं कोणतं याचं? कुठला आहे? कांदा वडनेर भैरव। बरं, पुढं बघू।
काय भाव गेलो? 42. 42 जाईल बघू शकता तुम्ही. गोल्ट आहे 42. मी काय म्हणतो बियाणं कोणतं याचं? बरं कुठला आहे कांदा? बरं 4200 रुपीज. काय भाव गेलं? 4190. 4190 जाईल बघू शकता तुम्ही क्वालिटी. 4190. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. बरं 4190 4190 रुपीज. काय भाव गेलो? 48 जाईल बघू शकता तुम्ही. 4800 4800 रुपीज. बियाणं कोणतं आहे याचं? एलोरा बियाणं आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी. कुठला आहे कांदा? मुवाडी. बरं मुवाडीचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 3212 जाईल खादे बघू शकता तुम्ही. 3212 3212 रुपये. कुठला आहे कांदा? बरं पुढं बघू. 3212 रुपये 3212 रुपीज बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 48 बघू शकता तुम्ही. 4800 रुपीज. बियाणं कोणतं काका याचं? हो बियाणं कोणतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू. बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 4700 जाईल 4700 रुपीज. बियाणं कोणतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. कुठला आहे कांदा? दीक्षी. प्रसादचं बियाणं आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी. पुढं बघू. बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 4650 जाईल बघू शकता तुम्ही. कलर 4650 4650 रुपीज. बियाणं कोणतं आहे याचं? प्रशांतचं बियाणं आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी. कुठला आहे कांदा? चिंचखेड. बरं पुढं बघू. 4675 जाईल 4675 4675 रुपीज. बियाणं कोणतं आहे याचं? ओमकार बियाणं आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. बरं बघू शकता तुम्ही क्वालिटी. पुढं बघू. बघू शकता तुम्ही खादे. काय भाव गेलाय? 3100 जाईल 3100 रुपीज. 3170 3170 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं पुढं बघू. बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 4691 4391 4391 रुपीज. बियाणं कोणतं आहे याचं? कुठला आहे कांदा? अंतरवेली. बरं पुढं बघू. बघू शकता तुम्ही कलर माली. काय भाव गेलो? 4956 जाईल बघू शकता तुम्ही. 4956 रुपये. बियाणं कोणतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं कुठला आहे कांदा? शिरसगाव. 4956 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेलं? 4891 बघू शकता तुम्ही. 4891 4891 रुपीज बघू शकता क्वालिटी. बियाणं कोणतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं कुठलं आहे कांदा? सुकेना. बरं पुढं बघू. काय भाव गेलं? 48. बघू शकता तुम्ही. 4801 रुपये जाईल. 4801 मीडियम साईज आहे. 4801 रुपीज. बियाणं कोणतं आहे काकायचं? घरगुती. बरं घरगुती बियाणं आहे. कुठलं आहे कांदा? रवळस. पुढं बघू. बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेला हो? 4550 जाईल बघू शकता तुम्ही. 4550 रुपीज. बियाणं कोणतं आहे याचं? कुठलं आहे कांदा? रवळस. बरं पुढं बघू. बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 48 जाईल 4800 रुपीज. बियाणं कोणतं आहे याचं? अनुराधा. बघू शकता तुम्ही क्वालिटी. कुठलं आहे कांदा? वटेगाव. अनुराधाचं बियाणं आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी. पुढं बघू. काय भाव गेलो? 4400 गेलाय बघू शकता तुम्ही. गोल्ट आहे 4400 4400 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी. बरं काय भाव गेलं? 4500 रुपये बघू शकता तुम्ही. 4500 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं बियाणं कोणतं याचं? बरं बरं पुढं बघू. बघू शकता तुम्ही क्वालिटी.
काय भाव गेलो 45 4500 रुपीज. बियाणं कोणतं आहे याचं? येलोराचं बियाणं आहे, बघू शकता तुम्ही, कलर आहे येलोराचं बियाणं आहे. कुठलं आहे कांदा? वडनेर बायरो. बरं, वडनेर बायरोचं मारे 4500 जायले. पुढं बघू. तर मित्रांनो आपण सरासरी बघितलं आज 43-44 चाललं आहे आणि हायस्ट गेलं होतं 5000 व्हिडिओमध्ये आपण बघितलं. आणि मित्रांनो गोल्टी पण आपण बघितली 4500 हायस्ट गेली आहे. खाद आपण 3500 हायस्ट बघितली आहे. मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये. आणि मित्रांनो आपले 20,000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करत चला, म्हणजे आपले सबस्क्रायबर लवकर वाढतील. तर धन्यवाद मित्रांनो सपोर्ट करायसाठी. असाच सपोर्ट बनवून ठेवा. चला उद्या भेटूया.